एका रात्री चुंगी आणि मुंगी चोरी करण्यासाठी राजमहालात घुसले. आज तर मोठा हात मारूया आपण. या छोट्या छोट्या हातांनी मोठा हात कसा काय मारणार? असं. कोण आहे? कोण आहे? शिपायांनो, बघा माझ्या खोलीत कोणीतरी घुसलं आहे. युवराजांच्या कक्षामध्ये चोरी. चोरी? कसली चोरी? आम्ही तर युवराजांना गोष्ट ऐकवायला आलो आहोत. काय रे मुंगी? गोष्ट? हा, अनेक वर्षांपासून युवराजांना गोष्ट ऐकवायचं स्वप्न आज पूर्ण झालं. आमच्या सोबत चालाखी. एवढ्या रात्री गोष्ट ऐकवायला खिडकीतून कोण येतं? हा? दिवसात दरवाजातून येऊ नाही देत आणि रात्री खिडकीतून. युवराज, हा तर अन्याय आहे. आम्ही गोष्टींसोबत अन्याय नाही होऊ देणार. तुम्ही ऐकवा गोष्ट. अनेक वर्षांपूर्वी तुमच्यासारखाच एक युवराज होता. विजयनगरच्या युवराजाला गोष्ट ऐकायची एवढी आवड होती की तो कधीही कुठेही गोष्ट ऐकायला तयार असायचा. वा वा, काय मस्त गोष्ट होती. समजत नाही या एवढ्या रात्री तुम्हाला आम्ही काय बक्षीस द्यावं. ही माळा देऊ शकता काय महाराज? फक्त ही माळाच का? तुम्ही जे पाहिजे ते इथून घेऊन जाऊ शकता. ये, आपण तर मालामाल झालो. युवराजांच्या गोष्ट ऐकण्याच्या सवयीने चिंतित राजा आणि राणीला त्यांचे मंत्री सारंगांनी एक सल्ला दिला. महाराज, युवराजांचं लक्ष गोष्टींवरून हटवून राज्याच्या कामांवर लावण्यात आलं तर अशाने त्यांचं लक्ष पण वळेल आणि गोष्ट ऐकायची सवयही सुटेल त्यांची. हा तर चांगला उपाय आहे सारंगा. उद्यापासून दरबारात लोकांच्या समस्या राजकुमारच बघतील. सुरू करण्यात यावं. युवराज, उडंकाने माझं धान्य घेतलं आणि आता नाणे देण्यास नकार देतोय. अहो, ही खोटं बोलतेय हुजूर. खऱ्या खोट्याचा निर्णय आम्ही गोष्ट ऐकल्यावर करू. गोष्ट? आम्ही तर आमची तक्रार ऐकवायला आलो आहोत युवराज, पै पै सोडून. बंद करा ह्यांना कारागृहात. मी माझी अडचण घेऊन आलो युवराज. गोष्ट आणलीस की नाही? गोष्ट? युवराज, आम्ही काहीच केलं नाहीये. युवराज प्रजेची गाराणी नाही, गोष्टी ऐकायला बसले होते. सारंगाची ही योजना फेलच नाही झाली. उलट नवीन संकट गळ्यात पडलं होतं. जेव्हा युवराजांनी घोषणा केली की इथून पुढे ते दरबारात गोष्टी ऐकतील आणि ती आवडल्यावर बक्षीस देतील. मग काय होतं? दुसऱ्या दिवशी युवराजांना गोष्ट ऐकवायला आणि त्यांच्याकडून बक्षीस घ्यायला लोकांची रांग लागली. कुणी जादूची गोष्ट ऐकून बक्षीस घेत होतं, तर कुणी भय कथा ऐकवून. गोष्टींचा हा काळ जास्त दिवस नाही चालला. लोकांकडच्या गोष्टी संपल्या होत्या. तेव्हा त्यांनी जुन्या गोष्टी पुन्हा नव्या पद्धतीने सांगायला सुरुवात केली. ही गोष्ट तर तू आधी सुद्धा ऐकवली आहेस. सैनिकांनो, बंद करा याला कारागृहात. चल. ही गोष्ट सुद्धा ऐकलेली आहे. शिपायांनो, सगळे जण ऐकवलेल्या गोष्टी का ऐकवत आहेत? आपण मला बोलावलं युवराज? मंत्रीजी, काय झालं या लोकांना? लोक आम्हाला ऐकवलेल्या गोष्टी ऐकवतायत किंवा एखादी छोटीशी गोष्ट ऐकवतायत? आम्हाला मोठी गोष्ट ऐकायची आहे, जी महिनोन महिने संपणार नाही. जो आम्हाला अशी गोष्ट ऐकवेल त्याला आम्ही आमचं अर्ध राज्य देऊन टाकू, अशी घोषणा करा. गोष्टीच्या बदल्यात बक्षिसापर्यंत ठीक होतं, पण गोष्टीच्या बदल्यात
अर्धराज्य? पाणी आता डोक्याच्या वर गेलं होतं. सारंगाने युवराजाला धडा शिकवण्याचं ठरवलं. ना जळतो आगीमध्ये, ज्याला वाहवू शकत नाही पाणी. आठवायला लावेन मी नाणी, अशी ऐकवेन मी कहाणी. युवराजांना सांगा, मी त्यांना मोठी गोष्ट ऐकवायला आलो आहे. युवराज, तुमच्यासाठी एक मोठी गोष्ट आहे. मोठी गोष्ट? आपला परिचय द्या श्रीमान. परिचय देण्याच्या नादात गोष्ट अर्धवट राहून जाईल युवराज. माझ्या गोष्टीलाच माझा परिचय समजून घ्या. मग सुरू करा. बऱ्याच काळापूर्वीची गोष्ट आहे. एका शेतकऱ्याची मेहनत फळाला आली आणि त्याच्या शेतात ऊसाचं भरपूर पीक आलं. ऊसापासून बनलेल्या साखरेला पोत्यांमध्ये भरून सुरक्षिततेने गोदामामध्ये ठेवून देण्यात आलं. आणि गोदामामध्ये कोण होतं माहितीये? कोण होत? मुंग्यांचे सरदार. जेवण त्यांच्या समोर होत, भूक त्याच्या आतमध्ये. त्याने साखर उचलली आणि घेऊन गेला. मग आला दुसरा आला, तिसरा गेला. गोष्ट ऐकता ऐकता रात्र झाली, पण सारंगा त्याची गोष्ट सांगतच चालला होता. मग ती लपून छपून बघा कोणाली लपून? मुंगी, ती सुद्धा एक दाणा घेऊन गेली. गोष्ट ऐकता ऐकता 2 दिवस निघून गेले, पण सारंगाची गोष्ट संपतच नव्हती. मग एक आली धावत. कोण? मुंगी. 2 दिवस झाले. मुंग्या कधी लपून येतायत तर कधी पळून येतायत. पुढे काय? शेतकऱ्याचं काय झालं? तो परत आला. कोण? शेतकरी? नाही, तो मुंग्यांचा सरदार, जो आधी एक कण घेऊन गेला होता ना. तो पुन्हा कण घेऊन जाणार? हो, मुंग्या हेच तर करतात ना. बस बंद कर तुझी गोष्ट. मला नाही ऐकायची तुमची गोष्ट. जशी आज्ञा युवराज. माझी गोष्ट अजून पूर्ण झाली नाहीये, पण तुम्ही ऐकण्यापासून मागे होताय. म्हणजे मी पैस जिंकलोय. म्हणूनच तुम्हाला तुमचं अर्धराज्य मला द्यावं लागेल. युवराजाला अंदाजही नव्हता की त्याची गोष्ट ऐकण्याची सवय इतकी महागात पडेल की त्याला अर्ध राज्य गमवावं लागेल. पण त्यांनी जे वचन दिलं होतं ते तर त्याला पाळायचंच होतं. महामंत्री तुम्ही? मंत्रीजी, तुम्ही हे अर्ध राज्य मिळवण्यासाठी केलं का? नाही युवराज, राज्य चुकीच्या हातात जाण्यापासून वाचवण्यासाठी. मला क्षमा करा मंत्रीजी. एकदा विजयनगरचं वातावरण असं बिघडलं की मोहनच्या बागेमध्ये ना तर आंब्याच्या झाडावर आंबे होते आणि ना केळाच्या झाडावर केळी. केळं कुठे गेलं? बाबा, मला केळी खायची आहेत, आंबे खायचे आहेत. फळं विकण्याच्या व्यतिरिक्त कमाईचं मोहनकडे इतर कुठलंच साधन नव्हतं. त्याने मेहनत मजुरी करायचा निर्णय घेतला. इंधनाशिवाय तर गाडी चालत नाही. मग तहानलेला भुकेला मोहन कुठपर्यंत चालणार होता? नाही. अरे 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 पै जोडून तू हे काय केलास? चक्कर आली होती शेठ मला. अरे तुझ्या चक्कर मध्ये माझी साखर उद्ध्वस्त झाली. चालता हो पै जोडून. शेठ, माझी मजुरी द्या ना. अरे तुझ्या मजुरीला घाल चुलीत. नुकसान करून वर मजुरी मागतोयस.
अरे जा बाबा, पै पै जोडून जा, चालता हो. आपल्या भाग्याला बोल लावत मोहन रिकाम्या पोटी झोपला तर त्याने स्वप्नात पाहिलं, भाग्याची देवी तुझ्या सगळ्या मनोकामना पूर्ण करेल. जा पर्वताच्या त्या बाजूला काळ्या दगडावर तिचं ध्यान कर. तुझं कल्याण होईल. जशी आज्ञा. तथास्तु. आपल्या स्वप्नाबद्दल बसंतीला सांगून सकाळ होताच मोहन निघाला भाग्याच्या देवीला भेटायला. भाग्याने मोहनकडून बरंच काही हिसकावून घेतलेलं. आता कोणी चणे हिसकावून घेणे हे मोहनला मान्य नव्हतं. मोठे आले चणे खाणारे. ओ, तुम्हाला पण भूक लागली आहे तर हे घ्या, खा. लागली तर आहे, पण या मूठभर चण्यांनी आमचं काय होणार? पळणारे घोडे तर मोहननी खूप पाहिले होते. बोलणारा पहिल्यांदाच पाहिला. गप्पा गप्पांमध्ये घोड्यांना समजलं की मोहन भाग्याच्या देवीला भेटणार आहे. तेव्हा एक घोडा म्हणाला, भाऊ, तिला सांगून आमचं मैदान पण हिरवगार करून टाक. मोहनपेक्षा जास्त आता घोड्यांना घाई होती की त्याने भाग्याच्या देवीला भेटावं. चला येतो मी. वा. अरे हसण्याचा आवाज. घाबरू नकोस भाऊ. मी फळं देऊ शकत नसलो तरी काय, सावली तर देऊ शकतो. तू बोलू शकतोस? हो, पण माझ्याकडे फळं नसल्यानं माझं कोण ऐकणार? पशु पक्षी सुद्धा माझ्यासोबत खेळायला येत नाहीत. पाहिलंस ना, फळांनी लगडलेले माझे साथीदार कसे हसतात माझ्यावर. काळजी करू नका भाऊ, मी भाग्याच्या देवीकडे तुमच्यासाठी पण वर मागेन. खरंच? हो, आता मला सोडून दे, खूप लांब जायचंय. लांब जायचंय तर हे घे. अरे, मी सोडायला सांगितलं होतं, फेकायला नाही. मोहन त्याच्या ध्येयाच्या जवळ होता, पण त्याला तहान लागायला लागली आणि त्याने पाहिलं, ओ प्रवासी, हे पाणी आमच्यासाठी सोडून दे. इथे पाण्याची खूप टंचाई आहे. बोलणारे घोडे बोलणाऱ्या झाडाला भेटायला मोहनला चिमण्यांचं बोलणं काय हैराण करणार होतं. काळजी करू नका चिऊताई, मी भाग्याच्या देवीला सांगीन की इथे पुन्हा झरा वाहू दे. चिमण्यांना होकार आणि आपल्या जवळील पाणी देऊन मोहन त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचला आणि भाग्याच्या देवीचं ध्यान करायला लागला. डोळे उघड मोहन.
देवी तुझी एकाग्रता आणि भक्तीने मी प्रसन्न झालीये. मी तुझ्या 3 इच्छा पूर्ण करू शकते. भाग्याची देवी जेव्हा इच्छेबद्दल बोलली तेव्हा मोहनला घोडे, आंब्याची झाडं आणि चिमण्यांची आठवण आली, जे त्याला रस्त्यात भेटले होते. भाग्याच्या देवीकडे त्याने त्यांची दुःख दूर करण्याची प्रार्थना केली. तथास्तु. जसं देवीने सांगितलं होतं, मोहनने अगदी तसंच केलं. त्याने झऱ्याजवळ खोदून जसा बॉक्स काढला, पाण्याच्या जाड धारेसोबत झरा पुन्हा पहिल्यासारखा वाहू लागला. येतो हा मी आता. आता मोहन आंब्याच्या झाडाजवळ आला आणि ज्या क्षणी त्याने झाडाच्या मुळाजवळ अडकलेला बॉक्स काढला तेव्हा झाडावर फळं आली. धन्यवाद मित्रा. भाग्याच्या देवीने सांगितलं होतं की जर साफ मनाचा कोणी माणूस मैदानात ठेवलेला चौकोनी दगड जर बाजूला करेल तर मैदान पुन्हा हिरवगार होऊन जाईल. साफ मनाचा माणूस कुठे मिळेल? हा दगड तूच का नाही हटवत? घोड्यांच्या हट्टाखातर मोहनने घाबरतच दगड बाजूला केला. आता जो स्वतःचा विचार न करता इतरांचा विचार करतो, तो त्याच्यापेक्षा साफ मनाचा माणूस अजून कोण असेल? तो मोहनच होता. धन्यवाद मित्रा. सगळ्यांची मदत करून मोहन घरी आला तर त्याचं स्वागत नाही झालं. तुम्ही देवीकडे आपल्यासाठी काहीच नाही मागितलं, रिकाम्या हाती आलात. माझ्या मित्रांच्या अडचणींसमोर मी माझी अडचण विसरून गेलो ग. पण मी रिकाम्या हाताने आलो नाहीये. हे बघ, देवीने आपल्याला काय दिलंय ते. हा बॉक्स तुझ्या पत्नी समोरच उघड. मोहनने इतरांची मदत केली. भाग्याने त्याला साथ दिली. त्याची सगळी गरिबी दूर झाली. विजयनगरची राजकुमारी बीनाला दागिन्यांची खूप हौस होती. तिला वेगवेगळे मौल्यवान दागिने घालायला खूप आवडायचे. म्हणूनच आजूबाजूचे सगळे सराफ तिच्याकडे त्यांचे दागिने विकायला येत. हे बघा राजकुमारी, असं वाटतंय की हा हार तुमच्यासाठी आणि तुम्ही या हारासाठीच बनलेले आहात. हा तर खरंच खूप सुंदर आहे. आम्हाला खूप आवडला. तुम्हाला याची मागाल ती किंमत मिळेल. बीनाला तो हार एवढा आवडला की तो कायम घालूनच ठेवायची. माझा हार, माझा प्रिय हार कुठे गेला? कुठे गेला माझा हार? हार आता तर इथेच होता. क्षमा राजकुमारी. क्षमा नंतर मागा, आधी तो हार शोधा. शिपायांनो, आज्ञा राजकुमारी. माझा प्रिय हार कोणीतरी चोरलाय. मला तो हार कुठल्याही परिस्थितीमध्ये परत पाहिजे. तुम्ही काळजी नका करू राजकुमारी. मी असताना तुमचा हार चोरी करण्याचा उद्दामपणा ज्यांनी कोणी केला आहे त्याला मी सोडणार नाही. त्याला मी शोधूनच काढेन. शिपायांनो, चला माझ्या सोबत. विजय सेतू त्यांच्या शिपायांसोबत हार शोधायला निघाला. त्याच वेळी उडांकाच्या दुकानामध्ये मी माझी उधारी द्यायला आलोय. अरे उधारी फेडायला? अरे चांगल्या कामाला उशीर कशाला? पै पै जोडून पटकन फेड, पटकन फेड. हे तर फक्त एकच नाणं आहे. बाकीची 4 नाणी कुठे आहेत? तू माझ्याकडून 5 नाणी घेतली होतीस पै पै जोडून.
ते मी हळूहळू फेडीन. मोठा आला हळूहळू फेडणारा. मी फक्त उद्यापर्यंतचा वेळ देईन, नाहीतर उद्या तुझं शेत माझं होऊन जाईल. रामू दुःखी होऊन परत त्याच्या शेतात आला. एका दिवसात 4 नाणी कुठून आणणार? रामू याच विचारात बुडाला. तेव्हा विजय सेतू त्याच्या शिपायांसोबत रागात तिथून जात होता. पकडा आणि बंदी बनवून टाका त्याला. काहीही झालं तरी तो वाचता कामा नये. विजय सेतूला रागात ओरडताना पाहून रामूला वाटलं की तो त्याच्याबद्दलच बोलतोय, ज्याने रामू घाबरला. कारण विजय सेतूचा राग तर अख्ख्या विजयनगर मध्ये प्रसिद्ध होता आणि त्याच्या रागाचा सामना करणं रामूला अजिबात शक्य नव्हतं. म्हणूनच रामूने तिथून पळून जायचा निर्णय घेतला. बहुतेक हार त्याने चोरला आहे. पकडा त्याला, पळून जाता कामा नये. माझ्यापासून पळून कुठे जाशील? क्षमा करा सेनापती, हे पण बिन नंतर कर. आधी हे सांग की तो हार कुठे आहे? हार पण हा असं नाही सांगणार. जेव्हा याला कारागृहाची हवा लागेल तेव्हा याचं तोंड उघडेल. शिपायांनो, अटक करा याला. हे माझं म्हणणं ऐकणार नाहीत. सांगतो, मी तो हार उडांकाला देऊन टाकला. शिपायांनो, याला बंदी बनवा आणि उडांकाकडे चला. उडणका, तू भेसळ करणं काही सोडत नाहीस. या तांदळात खडे नाहीत, उलट खड्यांमध्ये तांदूळ आहेत. अरे मग यात वाईट वाटून घेण्यासारखं काय? पै पै जोडून चांगलाच आहे ना, दात मजबूत होतील. हे बघ, बोलण्यात गुंतवू नकोस, नाहीतर महाराजांकडे तक्रार करेन. अरे नाही 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 नाही, महाराजांना काय सांगायचं? तू दुसरं पोतं घेऊन जा पै पै जोडून. वाचलो बाबा, पै पै जोडून. त्याच वेळी महामंत्री सारंगा सुद्धा तिथून चालले होते. महामंत्रीजींचा विजय असो. विजय सेतू उडंकाकडे पोहोचला. उडांका, रामूने तुला जे दिलं ते कुठे आहे? रामूने? वा, एक तर त्यानं मला 5च्या जागी 1च दिलं. त्यावर त्यांनी तुम्हाला पाठवून दिलं. 5 म्हणजे 5 हार चोरायचं षडयंत्र आहे तुझं? हार? अरे कसला हार? कुठला हार? कुणाचा हार? तुझी चोरी पकडली गेली आहे उडांका. बऱ्या बोलाने हार देऊन टाक, नाहीतर तुझ्या सोबत तुझ्या दुकानाचा नकाशा सुद्धा बिघडवून टाकेन. काय? आता काय करू? अच्छा, तो हार. हो, तो तर हार मी केशवला विकून टाकला. तो आत्ताच इथून गेला. शिपायांनो, पकडा त्याला, पळून जाता कामा नये. त्याचं हे दुस्साहस. माझ्या समोर हुशारी करतोस? आता पटकन सांग की तो हार कुठे ठेवलायस? हार? कुठला हार? बाता मारल्याने माझा राग कमी होणार नाही. पटकन सांग, नाही तर याची शिक्षा प्राणदंड असू शकते. प्राणदंड? महामंत्रीजींचा विजय असो. ते हार तर मी महामंत्री सारंगा यांना दिले होते. काय? महामंत्री सारंगा? असो, ते मंत्री आहेत तर काय झालं? विजय सेतूचा न्याय सगळ्यांसाठी समान आहे. आणि म्हणूनच त्याने महामंत्री सारंगांना पण नाही सोडलं आणि विचार न करता त्यांना पण बंदी बनवलं आणि चौघांनाही तुरुंगात डांबलं. काय? सेनापतींनी महामंत्री सारंगांनाही बंदी बनवलंय? शिपाई, आम्हाला पूर्ण सत्य जाणून घ्यायचंय. तुझा आणि लपून कारागृहामध्ये त्यांचं बोलणं ऐक. महामंत्री सारंगा तर असं नाही करू शकत. खरं खरं सांगा,
माझं नाव कोणी घेतलं होतं? क्षमा करा महामंत्री, सेनापती विजय सेतू मला प्राणदंड देणार होते. त्यापासूनच वाचायला मी तुमचं नाव घेतलं. माझ्याकडे कुठलाही हार नाहीये. जर हार तुझ्या जवळच नाहीये तर विजय सेतू तुझ्याकडे पोहोचला तरी कसा? ते माझ्यामुळे महामंत्रीजी. मग सगळ्यांनी एक एक करून त्यांचं म्हणणं मंत्रीजींना सांगितलं. शिपायाने त्यांचं बोलणं गुपचूप ऐकून सगळं काही महाराज विद्याधरांना सांगितलं. तर ही भानगड आहे. कुणालाच माहित नाहीये की हार कुठे आहे. तरी सुद्धा सगळे कारागृहामध्ये आहेत. जा आणि पुन्हा बागेमध्ये हार शोधा. कदाचित तो तिथेच कुठेतरी असेल. जशी आज्ञा महाराज. सापडला, सापडला हार. महाराज, राजकुमारींचा हार माकडाकडे होता. काय? माकडाकडे? माझा प्रिय हार. सेनापती, जर तुमची हार शोधायची शपथ पूर्ण झाली असेल तर महामंत्री सारंगा आणि बाकी लोक ज्यांना तुम्ही हार चोराच्या आरोपाखाली बंदी बनवला आहे त्यांना सोडून द्यायचं का? क्षमा करा महाराज, मला खंत आहे की माझ्या रागामुळे कोणाला त्यांचा पक्ष मांडायचा वेळच दिला नाही. आणि मग विजय सेतूने सगळ्यांना मुक्त करून टाकलं आणि ठरवलं की आता तो कुठलंही काम रागाच्या अधीन होऊन कधीच करणार नाही. पाहिलं टोपी काका, रागामध्ये माणूस कधी कधी केवढी मोठी चूक करतो ते. समजलं नोनी. आतापासून मी माझ्या रागावर नियंत्रण ठेवीन. If you like this video, subscribe to our channel Murthy Media.